लोकांची दशा झाली. पूर्व भागातल्या लोकांनी विचार केला, या दुष्काळाच्या तडाख्यातून दुसरं कुणी आम्हाला सोडवणार नाही, एकच पंढरीचा विठोबा. सगळे पंढरपूरला आले, मंदिराभोवताली वेढा टाकला पांडुरंगाच्या. ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, जय विठोबा, जय विठोबा, जय विठोबा, जय विठोबा. विठ्ठला सोडव दुष्काळाच्या तडक्यात. अंतःकरणापासून हात मारल्यावर लांब नसतो पांडुरंग भगवान. पांडुरंगाने विचार केला, बास आता दुष्काळ बंद, दुष्काळाचं चित्र बदलायचं. उत्सव सुरू झाला, पाऊस आला का नाही? आला का नाही? होता का? त्यांच्या हातात आहे, लक्षात ठेवा, भगवंतांच्या, संतांच्या. आणि किल्ली उलटी फिरवली. बेदरच्या बादशानं मंगळवेढ्याला 700 खंडी धान्याचं कोठार भरून ठेवलं होतं, वसूल करून करून ज्वारीचं. ताब्यात होतं पंतांच्या ते. पंतांना तिथं नेमलेलं होतं. पण ही सगळी परिस्थिती जरी असली तरी सुद्धा आता चित्र बदललं पाहिजे. दुष्काळ पडलाय आणि ताबडतोब बादशाला पहाटे स्वप्न पडलं, मंगळवेढ्याला 700 खंडी धान्याचं कोठार आहे, कदाचित लोक ते लुबाडतील. विश्वासाचा माणूस दामाजी म्हणतो, ठाणेदार म्हणून मंगळवेढ्याला परत पाठवावं. आणि बादशानं बोलावलं पंताला. पंत, कोठारच्या किल्ल्या, दुष्काळ पडलाय पूर्व भागात, लोक कदाचित लुबाडतील धान्य, विश्वासाचा माणूस म्हणून तुम्हाला पाठवतो. हाताखाली मजुमदार दिला. दामाजी पंतांना आनंद वाटला, पुन्हा माझ्या मायभूमीला मला परत जायला मिळतंय. जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अधिगरी अशी. तुम्ही कुठेही असा, गाव ते गाव लक्षात ठेवा, तो आनंद निराळा आहे. पंतनी सावित्री निघाल्या, हाताखाली जे लोक होते त्यांनी नमस्कार केला. पंता, तुम्ही होता तो रोज अन्नदान, रोज नवीन नवीन कथा कीर्तन. आता पंतांनी सांगितलं, हा नियम सुरू ठेवा. होईल तेवढं अन्नदान करा, कथा कीर्तन चालू ठेवा, ओथ्याप्रमाणे सुरू ठेवा. मला आज्ञा भगवंताची, मला गेलं पाहिजे मंगळवेढ्याला. पंत सावित्री पंढरपूरच्या पूर्व भागात आले. तुळजापूर, सोलापूर, आणि लोकांची अवस्था पाहिली. म्हातारी माणसं, तरुण माणसं काठी घेऊन चालली. आई मला भाकरी दे, मुलं ओरडतायत. स्त्रिया, पुरुष, बालक. आणि पंतांनी हात जोडले, पांडुरंगा हेच का बाहेर माझ्या मायभूमीला मला परत आणलेस? पंत घरी आले. नेहमीच्या बैठकीची 50 माणसांनी, पंता आम्हाला जेवायला वाढा, तुम्ही होता तोपर्यंत कधी आम्हाला अन्न कमी पडलं नाही. सावित्रीनं स्वयंपाक केला, 50 लोकांना जेवायला वाढलं. ती माणसं गावात गेली. बाकीचे लोक म्हणले, कुठे गेला होता? जेवण झालेलं दिसतंय पंतांच्या. दुसऱ्या दिवशीच्या पंक्तीला 100 माणसं, 5व्या दिवशी 500 माणसं. पण पंत डगमगले नाही. पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला होता, सर्वांना वाढलं होतं. जेवायला बसणार, भात, वरण, आमटी, पोळी सगळं. आणि पुंडलिका वरदा म्हणायचं फक्त शिल्लक होतं. पण पंतांचा नियम होता, जेवायला बसण्यापूर्वी दारामध्ये यायचं, काप बली द्यायचं, म्हणजे कावळ्याला घास टाकायचा, आणि क्षणभर अतिथीची वाट पाहायची. जर कोणी अतिथी आला तर त्याला आपल्या पंक्तीला नेऊन बसवायचं. पंत काकबली दिलाय आणि क्षणभर अतिथीची वाट बघताय. 45 वर्षाचा एक तरुण ब्राह्मण मंगळवेढ्यात काठी टेकवत आला होता. काही पार कट्ट्यावर लोक बसले होते. त्याला विचारत होता, मी एक गरीब ब्राह्मण आहे, गेले 8 दिवस माझ्या पोटात अन्न नाही हो, तुमच्या गावात मला कुठे अर्धी चतकोर भाकरी मिळेल का? लोक म्हणले, अरे असं काय विचारतोस? आमच्या गावात तुला पोटभर जेवण मिळेल. कुठं? दामाजी पंतांच्या. कुठं त्यांचं घर? तोच तो वाडा. तो भेलकांडच काठी टेकवत दामाजी पंतांच्या पायरीजवळ आला. वाड्याला पायऱ्या भरपूर होत्या. पायरी चढू लागला, पण भेलकांडू लागला. पंत अतिथीची वाटच पाहत होते. ओळखलं पंतांनी, हा पडेल. धावले, सोहळ्यामध्ये होते, मिठी मारली, पडजीवा पडला असता. आणि आतमध्ये आणले. आपल्या पाना शेजारी पान केलंय, पाठ मांडलाय.
ताट मांडलंय, जेवायला वाढलंय, पुरणपोळी, भात, आमटी, वरण, आणि पंतांनी हात जोडले. गुरुजी सावकाश होऊ द्या, खूप दिवसाचे उपवासी दिसतात, संकोच मानू नका, निवांत जेवा. त्या ब्राह्मणानं ती आमटी थोडीशी भातावर ओतली, अर्धी वाटी भात कालवला, तोंडापर्यंत नेला. खडखडखड डोळ्यात अश्रुधारा सुरू झाले. पंतांनी हात जोडले, माझं चुकलं का नाही, आपल्या डोळ्यात पाणी का? सावकाश जेवू ना. ते म्हणजे माझी काळजी नाही आहे, पण तो सांगून आला, या कालवलेल्या भातातून माझा 4 वर्षाचा मुलगा माझ्याकडे बघतोय. तुझे बाबा, तुम्ही जेवताना आमची नाही का तुम्हाला आठवण आली हो? 2 वर्षाची चिमुरडी मुलगी आमटीच्या वाटीतून बघते. ते म्हणते, बाबा तुम्ही जेवताना आमची नाही का तुम्हाला आठवण आली हो? माझी लहान मुलगी आणि माझा मुलगा माझ्याकडे बघतात, त्यांची आठवण मला येते, आणि म्हणून हा घास तोंडापर्यंत जात नाही. माझी पत्नी, माझी 2 मुलगे 8 दिवस भुकेनं तडफडतायत, मी जेवण कसा करू? पंतांनी हात जोडले. तुम्ही पोटभर जेवा, जाताना धान्य देतो तुमच्या मुलांच्या करता, पत्नी करता, ते घेऊन जा. तो जेवला, थोडी विश्रांती घेतली, परत जाताना त्याने विचार केला, पंत धान्य देतो म्हटले, पण मोठी माणसं आहेत, कदाचित विसरतील. हे विचार त्याच्या मनात येण्यापूर्वीच एक बैलावर धान्याचं पोतं आणि गडी बरोबर दिला. या ब्राह्मणाच्या घरी हे पोतं पोहोच करून या. 1 गाव ओलांडलं, 2 गाव ओलांडली, 5 गाव ओलांडली. 7व्या गावात आल्यावर गावातल्या लोकांनी ज्वारीचं पोतं पाहिलं. बैलावरनं खाली पाडलं, ते फाडलं आणि मोठीने ज्वारी खायला सुरुवात केली. पोटात आग पडली होती. तो हात जोडतोय, माझं धान्य खाऊ नका, माझी पत्नी, माझी मुलं घरी उपवासी आहेत, त्यांना घेऊन चाललोय, माझं खाऊ नका. तुम्हाला मिळेल पण माझं खाऊ नका. कुठं मिळेल? मंगळवेढ्याला. कुणाकडे? दामाजी पंतांच्या. त्या गावातली 100 माणसं निघाली. पुढच्या गावच्या लोकांनी विचारलं, पाहुणा कुठे चालला? मंगळवेढ्याला. दामाजी पंतांच्या. धान्य मिळतंय. हजारो समाज गोळा झाला. दामाजी पंतांच्या घराला एकच वेढा टाकला, ठोबार खुमार जय जय पंता, धान्य द्या, वाचवा. दामाजी पंत घरातल्या पांडुरंगाची पूजा करत होते बरं. उष्णोदक स्नानं समर्पयामि, सिद्धोदक स्नानं समर्पयामि. आणि कानावर आला पंतांच्या, पंता धान्य द्या, वाचवा. पंत बाहेर आले, पांडुरंगाला हात जोडले, साक्षात मूर्तिमंत तूच जनरूपात बाहेर येऊन उभा आहेस, निराळी तुझी पूजा मी कशी रे करू? आले पंत. सर्व लोकांना साष्टांग नमस्कार घातला. सगळ्यांच्याकडे करुण नजरेनं पंतांनी पाहिलं. पंत बोलू लागले, माझ्या माता पित्यांनो, लहान बालकांनो, तरुण मित्रांनो, पांडुरंगानं तुम्हा सर्वांची केलेली अवस्था पाहून माझा अंतःकरण तिळतिळ तुटतंय. पण तुम्हा सर्वांना धान्य देऊन तुम्हा सर्वांचे प्राण वाचवण्याची ताकद माझ्या पांडुरंगानं दिलेली नाही म्हणावं ते पंत. आत्म सावित्री पळत आली, तोंडावर हात धरला, नाही म्हणू नका. हे वृद्ध बघा, भुकेनं स्त्रिया, लहान मुलं तडफडतायत, नाही म्हणू नका. पंत म्हणले, सावित्री, यावर आपल्याकडे उपाय कुठला आहे? सावित्री म्हणले, काहीही करा, हवं तर माझे दागिने द्या, विका, सोनं विका, पण सर्वांना अन्न द्या. दामाजी पंत म्हणले, सावित्री, या लोकांच्याकडे सोनं नाही का? धान्य नसल्यावर सोन्याला काही चावून खायचंय का? या सोन्याचा आता काही उपयोग नाही. काही करा, पण सर्वांचे प्राण वाचवा. दामाजी पंत सावित्रीला म्हणले, सावित्रीला, पत्नीला, हे बघ सावित्री, एक उपाय माझ्याकडे आहे. बादशाचं 700 गंठी धान्याचं कोठार माझ्या ताब्यात आहे. ताळातल्या पोत्यांना कीड लागायची वेळ आली, एवढं धान्य आहे. वर्ष जरी धान्य दिलं काही बरस तरी सर्वांचे प्राण वाचतील. पण काय?
हा तुझ्या कुंकवाचा प्रश्न नाही. साहेब तुझ्या डोळ्यातून खळखळा सुरू झाला आल्या. माझ्या कुंकवाबद्दल बोलू नका. नंतर काहीही देहाचं घडो, पाय धरले सर्वांचे प्राण वाचवा. आई कुणी पती व्रतोक्ती पेवे उघडून सर्व धान्याची. लोकही विठ्ठल विठ्ठल करीत लुटवीत सुधान्याची. गावाची मंत्री कोठार खुली केली. लोक आले होते धान्य न्यायला. किती विश्वास होता पंचांच्यावर. काय घेऊन आले होते धान्य न्यायला? गोण्या गाड्या अपार, गोण्या गाड्या अपार, धान्य लुटले फार. लोकही करती जय जयकार कुंडली श्री पंढरीनाथ परम सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.